नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला शुभचिंतक सुरेश मसुडकर आपल्या सर्वांचे आपल्या ग्रामीण क्रॉप आर्ट या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. शेतकरी बंधूंनो, आपण आज एका टोमॅटोच्या प्लॉटवरती आलेलो होतो आणि या प्लॉटवरती मला रेड माईटचा अटॅक झालेला एक झाड दिसलेला आहे फक्त. तर नेमकं हा रेड माईटचा अटॅक आहे, कसं ओळखायचं या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि त्याला कंट्रोल कसं करायचं हे सुद्धा याच्यामध्ये सांगणार आहे. जर आपल्याला खरोखर राईट आयडेंटिफिकेशन जर झालं तर आपल्याला म्हणजे फवारणीचा खर्च सुद्धा कमी करता येईल, पिकाचं होणारं नुकसान सुद्धा कमी करता येईल आणि वेळ सुद्धा वाचवता येईल. ठीक आहे, तर चला मी पहिले तुम्हाला हे दाखवतो की हा रेड माईटचा अटॅक आहे हे कसं ओळखायचं. हे बघ आता या ठिकाणी झालेलं आहे, या पानावरती रेड माईट म्हणजे या झाडावरती एकाच झाडावरती सध्या अटॅक झालेला आहे. हे जे पान आहे, रेड माईट्स काय करतो मित्रांनो, तर या पानाच्या पेशीला छेदून रस शोधतो. मग त्यामुळे काय होते, खालून एक जाळी तयार होते आणि याच्यातलं क्लोरोफिल शोषल्यामुळं पान पिवळं पडतं आणि नंतर हळूहळू ते असं तपकिरी रंगाचं होतं आणि कडक होतं असं एकदम. कडक झालं असं दाबलं तरी ते मोडून पडतं डायरेक्ट खाली. आणि या पानाची जी वाटी आहे ती जमिनीकडे तयार झालेली आहे. जर पानाची वाटी जमिनीकडे तयार झालेली असेल तर मग हा नक्कीच आपल्याला रेड माईटचा अटॅक आहे. आणि पानाची वाटी जर या वरती तयार झालेली असेल आकाशाकडे तर मग हा थ्रिप्सचा अटॅक असतो. ठीक आहे, हा दोघांतला मेजर फरक आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे या ठिकाणी. आणि दुसरं म्हणजे याचा अटॅक जो आहे, आता समजा टोमॅटोवरती तुम्हाला आता ह्या वातावरणामध्ये पाहायला मिळेल, ज्या शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये समजा आता टोमॅटो आहेत जे की म्हणजे फुलांचे रूपांतर हे फळामध्ये झालेले आहे आणि आता जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यामध्ये तुम्हाला या किडीचा अटॅक पाहायला मिळेल. कारण ह्या किडीचं काय होतं मित्रांनो, हिवाळ्यामध्ये सुप्त अवस्थेमध्ये राहते, पण जसं आता वातावरणामध्ये तापमान वाढत जातं, वातावरणामध्ये हिवाळ्यात म्हणजे सकाळी थंडी पण राहते आणि दुपारी थोडं तापमान वाढतं, म्हणजे कोरडं वातावरण होऊन तापमान वाढतं. अशा वेळेस काय होतं, या ही किडी झपाट्याने वाढते आणि म्हणजे कसं याची लाईफ सायकल जी आहे ती 4 स्टेजमध्ये होत असते. म्हणजे आळी, म्हणजे पहिले अंडे, नंतर आळी, नंतर अप्सरा आणि नंतर प्रॉड. म्हणजे ही 4 स्टेज ज्यावेळेस आळीमधून म्हणजे अंड्यामधून आळी बाहेर पडते त्यावेळेस तर त्याला दुसऱ्या म्हणजे याला अंडे देण्यासाठी जो कालावधी लागतो ते फक्त मित्रांनो या वातावरणामध्ये फक्त 5 ते 6 दिवसाचा लागतो. म्हणजे जर आज जर त्या किडीने अंडे दिले असेल तर त्याचं पिल्लू जन्म घेऊन पण लगेच 5 दिवसातच परत 100 ते 150 अंडे देणार आहे. म्हणजे एवढा याचा स्पीड झपाट्याने वाढतो. म्हणजे आज एक झाड झालं, जर आपण याच्याकडे व्यवस्थित लक्ष नाही दिलं तर लगेच 8-10 दिवसामध्ये किती डबल चक्र होऊन बरेच झाडं आपल्याला झालेले दिसतील. तर ठीक आहे, आणि जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यामध्ये याचा अटॅक तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे, तर आता पहिली गोष्ट म्हणजे याला आपण 3 स्टेजमध्ये कंट्रोल करायचं आहे. म्हणजे कसं, पहिली गोष्ट आपल्या शेतावर येऊच द्यायचं नाही याला. दुसरी गोष्ट म्हणजे जर थोड्या प्रमाणात असेल तर मग कुठले औषधं घ्यायचे आणि जर जास्त प्रमाणात अटॅक झाला असेल तर मग कुठले औषधं घ्यायचे, कारण खर्चाच्या हिशोबाने आपण याच्यामध्ये फवारण्याचं नियोजन देणार आहे. ठीक आहे, तर आता काय करायचं मित्रांनो, आपल्याला जर आपल्या शेतावरती आपल्याला माईट दिसत नाहीये तरी पण आपल्याला फवारणी घ्यायची, म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेजर घ्यायचे. तर काय करायचं आपल्याला, जो सल्फर येतो आपला 80% वाला, 80% WDG फॉर्मेशन वाला, याचा आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे मित्रांनो 30 ग्राम प्रति 15 लिटर पाण्याला. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्या 10 दिवसांनी आपल्याला 1000 ppm मधलं जे नीम ऑइल येतं त्याचा स्प्रे घ्यायचा आहे 30 ml प्रति 15 लिटर पाण्याला. ठीक आहे, पण जर आता मग तुम्हाला ते दिसणारच नाही आपल्या प्लॉटवरती जर तुम्ही प्रतिबंधक घेतले तर. पण जर आता आपल्या शेतावरती आपल्याला कुठेतरी माईट दिसायला लागलाय, म्हणजे आता बघा ह्या झाडावरती अटॅक झालाय, तर मग तुम्हाला आता चांगल्या औषधाचं नियोजन करणे ही दुसरी स्टेज याच्यामधली. या स्टेजमध्ये आपल्याला काय करायचं मित्रांनो, ओमायचे तर धानुका कंपनीचं ते घ्यायचे 30 ml प्रति 15 लिटर पाण्याला. पण आता अटॅक हा खूप जास्त झालेला आहे, एक झाड नाही पण आता अटॅक जास्त झालेला आहे. नंतर आपल्या लक्षात आलं की बाबा आता आपल्या शेतावरती जास्त आलाय, तर मग थोडे महागाची फवारणी आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागणार आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो घेताना आपल्याला आबॅसिन घ्यायचंय, ज्याच्यामध्ये आबामेक्टिन 1.9% EC आहे. हे क्रिस्टल कंपनीचं औषध आहे, ते घ्यायचं आपल्याला 15 ml प्रति 15 लिटर पाण्याला. किंवा तुम्ही ओबेरॉन घेऊ शकता, ज्याच्यामध्ये स्पायरोमेथिसेन घटक आहे, हे घ्यायचं आपल्याला 15 ते 20 ml प्रति 15 लिटर पाण्याला. किंवा तुम्ही बायर कंपनीचं परत मोविंटो येतं मित्रांनो, त्याच्यामध्ये स्पायरोटेट्रामॅट घटक आहे, ते घ्यायचे आपल्याला 20 ते 25 ml प्रति 15 लिटर पाण्याला. किंवा फॉस्माइट सुद्धा आहे PI कंपनीचं,
ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. असं आहे, राईट आयडेंटिफिकेशन करा, राईट फवारणी घ्या. फवारणी करता अगोदर आपल्याला काय करायचं, जर अटॅक जास्त प्रमाणात असेल तर पहिले पंपामध्ये डायरेक्ट पाणी टाकायचं, पाणी फवारून घ्यायचं सरळ पूर्ण प्लॉटवरती. पाणी फवारल्यानंतर काय होईल, यांनी जे जाळं तयार केलेलं आहे ते जाळं पहिले ब्रेक होईल आणि नंतर मग औषध फवारायचं, परत पाणी घेऊन. तर मग काय होईल, डायरेक्ट औषध किडीपर्यंत जाईल आणि किडे मरतील. ठीक आहे. आणि शक्यतो फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला करायची आहे आणि औषधी पानाच्या खालच्या साईडने गेलं पाहिजे, या अशा हिशोबाने आपल्याला फवारणी करायची आहे. ठीक आहे. आणि आपण सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.